मुंबईत 30,000 लोकांना संपवण्यासाठी एक भयानक सायलेंट कट रचण्यात आला होता। हा कट एवढा भीषण होता की जर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये हालचाल केली नसती तर आज मुंबईत 30,000 लोकांचा जीव धोक्यात आला असता। पेन किलरच्या नावाखाली उंदीर मारण्याचं औषध लोकांच्या पोटात ढकलण्याचा हा डाव होता। पोलिसांनी घटनास्थळावरून नेमकी काय कारवाई केली, आरोपी कोण आहे, त्यांना हा घातपाताचा कट कसा रचला होता आणि पोलिसांनी केवळ एका फोन कॉलवरून या संपूर्ण रॅकेटचा छडा कसा लावला, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि पोलिसांच्या अधिकृत तपासातील A to Z माहिती पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रे रोड येथील रेहमताबाद परिसरात मोहर्रम निमित्त पारंपरिक मिरवणूक म्हणजेच जुलूस सुरू होता। या धार्मिक मिरवणुकीत हजारो भाविक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या गर्दीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भायखळा पोलिसांचं गस्ती पथक देखील तैनात होतं। मिरवणूक पुढे सरकत असतानाच गर्दीमध्ये काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला एक संशयित इसम अतिशय शांतपणे पण तितक्याच सावध नजरेनं फिरत होता। त्याच्या हातात काही पाकिटं होती आणि तो मिरवणुकीतील थकलेल्या नागरिकांना जवळ बोलावून इम्युनिटी बूस्टर आणि पेनकिलर गोळ्या मोफत वाटत होता। लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत होता, कारण तो स्वतःला एक समाजसेवक आणि मदतीसाठी आलेला डॉक्टर असल्यासारखं भासवत होता। मात्र त्याच्या या पांढऱ्या निळ्या रंगाच्या कॅप्सूलमध्ये कोणताही औषधी अर्क नव्हता, तर मृत्यूचं जहाल तांडव लपलेलं होतं। त्यानं कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती ना त्याच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही परवाना होता। तो लोकांना सांगत सुटला होता की या गोळ्या अतिशय चांगल्या दर्जाच्या पेनकिलर आहेत, ज्यानं अंगदुखी आणि पायाच्या वेदना तात्काळ थांबतील। पोलिसांना त्याच्या या विनापरवाना औषध वाटपाबद्दल संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। सुरुवातीला त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान या प्रकरणाला एक अतिशय गंभीर वळण मिळालं। पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा छडा लागण्यात सर्वात महत्त्वाची ठरली ती म्हणजे पहाटे 4 वाजता पोलिसांना मिळालेली एक MLC। झालं असं की मिरवणुकीत सामील असलेल्या सलमान सय्यद नावाच्या एका तरुणानं या संशयित इसमाकडून घेतलेली ती कॅप्सूल खाल्ली होती। ही गोळी पोटात जाता जाऊया काही वेळात सलमानची प्रकृती अत्यंत बिघडली। त्याला पोटदुखी, असह्य वेदना आणि एकापाठोपाठ एक उलट्या आणि जुलाब सुरू झाले। त्याची प्रकृती इतकी खालावली की त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं। हॉस्पिटलमधून जेव्हा भायखळा पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली तेव्हा पोलिसांचे कान टवकारले। पोलिसांना समजलं की जो माणूस मिरवणुकीत पेनकिलर वाटतोय त्याचे थेट कनेक्शन सलमान सय्यदच्या बिघडलेल्या प्रकृतीशी आहे। पोलिसांनी कोणताही वेळ वाया न दवडता त्या विनापरवाना औषध वाटणाऱ्या इस्माला तात्काळ अटक केली। त्या इस्माच्या पिशवीत हजारो कॅप्सूलचा साठा पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। मुंबईत एका रात्रीत 30,000 निष्पापांचा बळी घेणारा एक अत्यंत थरारक आणि भयानक कट तिथंच उधळला गेला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 14,900 तयार कॅप्सूल सापडल्या। पोलिसांच्या तांत्रिक आणि वैद्यकीय पथकानं जेव्हा प्राथमिक तपास केला तेव्हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि दहशतवादी विचारसरणीनं प्रेरित असलेल्या घातपाताचा छडा लागला। आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय की हा आरोपी कोण आहे। पोलिसांच्या चौकशीत या आरोपीची जी माहिती समोर आली आहे ती अतिशय तक्क करणारी आहे। पोलिसांनी अटक केलेल्या या मुख्य संशयित आरोपीचं नाव फैयाज निसार हुसेन प्रेमजी आहे। 39 वर्षाचा हा संशयित आरोपी मूळचा मुंबईचा नसून पुण्यातील विमाननगर भागातील रहिवासी आहे। त्यानं BBA पर्यंतचं उच्च शिक्षण घेतलंय। एक उच्च शिक्षित माणूस जो रंगाचा व्यावसायिक आहे तो पुण्याहून मुंबईत येतो आणि मोहर्रमच्या मिरवणुकीत रात्रीच्या वेळी बेकायदा विषारी कॅप्सूल वाटतो। ही बाब केवळ वैयक्तिक गुन्हेगारीची नसून त्यामुळे एक मोठा सुनियोजित कट होता हे स्पष्ट झालंय। तपासादरम्यान पोलिसांना फैयाजच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची धक्कादायक माहिती मिळाली आहे। तो मागच्या काही महिन्यांमध्ये इराण आणि इराक या देशांचे दौरे करून आला होता। या दौऱ्यादरम्यान तो कुणाच्या संपर्कात होता, त्याला या घातक कृत्यासाठी कोणी ट्रेनिंग दिलं होतं का, किंवा त्याला परदेशातून मोठी आर्थिक रसद पुरवली गेली होती का, या सर्व आंतरराष्ट्रीय अँगलचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करते। काल रात्री भायखळा पोलीस स्टेशनची हद्दीत मोहर्रमचा प्रोसेशन चालू होता। त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता। पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्याने सांगितलं की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय, परंतु तिथे कुठली परवानगी न घेता तो अशा प्रकारची कॅप्सूल वाटप करत होता। म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून सगळा साठा जप्त केला आणि तसेच त्याची वैयक्तिक माहिती जसे की त्याचा आधार कार्ड नंबर, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा पासपोर्ट इत्यादी हे लगेच जप्त केला आणि नोंदवला। त्यानंतर पहाटे 4 वाजता
पोलीस स्टेशनला एक MLC प्राप्त झाली, ज्यामध्ये सलमान सय्यद नावाची व्यक्तीची तब्येत बिघडली होती आणि त्याला उलटी आणि पोटचा दर्द असे लक्षणे येत होते. लगेच दोन्ही गोष्टींना लिंक करून एक पथक लगेच रवाना झाला आणि प्राप्त असलेली माहितीच्या आधारेवरून आणि तांत्रिक माहितीवरून हा जे आरोपी आहे, ज्याचं नाव आहे फैयाज प्रेमजी, याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याच्या उद्देश्य एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता. तपासामध्ये आतापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे की अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाचा पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते. आणि काल रात्री आणि आजची तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 14,900 कॅप्सूल हे जप्त केलेले आहेत. आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि भयानक भागाकडे वळणार आहोत. फैयाज प्रेमजीचा नेमका डाव काय होता, त्याने या गोळ्या कशा बनवल्या आणि त्या गोळ्यांमध्ये नक्की काय होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैयाजनं ऑनलाईन आणि इतर माध्यमांचा वापर करून 1-2 नव्हे तर तब्बल 30,000 रिकाम्या कॅप्सूलच्या शेल्स ऑर्डर केल्या होत्या. या रिकाम्या कॅप्सूल्समध्ये भरण्यासाठी त्यानं तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाचं प्राणघातक विषारी रसायन मागवलं होतं. हे रसायन काय आहे, तर हे शेतात किंवा धान्याच्या गोदामांमध्ये मोठे उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं जहाल औषध आहे. आरोपी फैयाजनं या 50 किलो झिंक फॉस्फाईडचा वापर करून प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1-1 ग्रॅम हे विष भरलं होतं. हे विष शरीरात गेल्यानंतर पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत क्रिया करतं आणि फॉस्फोन आणि फॉस्फिन नावाचा विषारू वायू तयार होतो, ज्यामुळे अवघ्या काही तासात अंतर्गत अवयव निकामी होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. आरोपीचा प्लॅन असा होता की मोहरमच्या मिरवणुकीत चालून थकलेल्या लोकांना पेन किलर म्हणून या गोळ्या द्यायच्या. गर्दीत या गोळ्या खाऊन लोक आपापल्या घरी किंवा इतर भागात पांगले असते आणि काही तासानंतर जेव्हा या विषाचा परिणाम सुरू झाला असता तेव्हा संपूर्ण मुंबईत एकाच वेळी हजारो लोकांचे मृत्यू झाले असते. हा एक प्रकारचा सायलेंट मास मर्डर हल्ल्यासारखाच डाव होता. भायखळा पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपी फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली. तो या गोळ्या केवळ आयुर्वेदिक किंवा घरगुती इम्युनिटी बूस्टर असल्याचा बनाव करत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या 14,900 कॅप्सूलमधील पावडरीचे नमुने अधिकृत रासायनिक पुष्टीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. ज्याचा सविस्तर अहवाल लवकरच पोलिसांच्या हाती येईल. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे, त्याची कसून चौकशी सुरू आहे. मुंबई पोलीस प्रशासनानं या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये किंवा मिरवणुकीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मिळणाऱ्या कोणत्याही औषधी गोळ्या, कॅप्सूल किंवा खाण्याचे पदार्थ थेट स्वीकारू नका. जर तुमच्या परिसरात किंवा गर्दीत कुणीही अशा संशयास्पद वस्तूंचं वाटप करताना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मुंबईवरील एक अत्यंत क्रूर आणि भयानक कट वेळेत उद्ध्वस्त झाला.